29 एप्रिल हा जागतिक नृत्य दिन. आपल्या देशात नृत्याचे अनेक प्रकार आहेत. सध्या या रीलच्या जमान्यात जो तो नृत्य करताना पाहायला मिळतोय. पण ते नृत्य म्हणजे केवळ आनंदासाठी असतं. पण नृत्य ही कला शिकायची असेल आणि त्याचा गाढा अभ्यास करायचा असेल तर शास्त्रीय नृत्य येणं गरजेचं असतं. आपल्या आजूबाजूलाही शास्त्रीय नृत्य शिकवणारे अनेक असतात. पण या जागतिक नृत्य दिनानिमित्त इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड अचिव्हर, मानसशास्त्रीय काउन्सलर, सोशल वर्कर आणि कथ्थक नृत्यगुरू म्हणून अनेकांना नृत्याचे धडे देणाऱ्या मानसी अत्रे यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. जाणून घेणार आहोत त्यांच्या नृत्य प्रवासाविषयी आणि त्यांच्याविषयी. हाय हॅलो मंजिरीताई. नमस्कार. नमस्कार. आम्हाला हाय हॅलो म्हणायची सवय आहे, सो तुला आम्ही हाय हॅलोच करतोय. वयम हे किशोरवयीन मुलांचं मासिक आहे आणि आमच्या ह्या मासिकामध्ये अनेक ज्यांचे वाचक आहेत ना, त्यातली बरीच मुलं आहेत ना, त्यांना नृत्याची फार आवड आहे. ते नृत्य शिकतात, शास्त्रीय नृत्य शिकतात. मीनवे बऱ्याच ऍक्टिव्हिटी पण ते करत असतात. तर हे जे नृत्याचे ते धडे घेतायत आत्ता, किंवा तू नृत्य शिकवतेस, नृत्य गुरु आहेस तू, कथ्थक नृत्य गुरु, हा तुझ्या नृत्य प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायचंच आहे सविस्तर. पण तत्पूर्वी मी एक प्रश्न विचारेन. तुझं किशोरवय कसं होतं ग, आम्हाला सांगशील का? म्हणजे तुझं शिक्षण कुठे झालं आणि तू कशी या नृत्याकडे वळलीस, त्याबद्दल आम्हाला सांग ना थोडंसं. सांगते. त्या अगोदर सर्वांना, प्रेक्षकांना जागतिक नृत्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. माझं पूर्वीचं नाव मंजिरी मनोहर गोखले आणि आताची मी मानसी सचिन अत्रे. वयाच्या 5व्या वर्षीपासून कथ्थक शिकायला सुरुवात केली. माझ्या पहिल्या गुरु आदरणीय किशोरी शेटे मॅडम, त्यांच्याकडे मी शिकायला सुरुवात केली. त्यानंतर अनुक्रमे आदरणीय गुरु ज्योत्स्ना पाटील, गुरु चारुताई, गुरु ज्योती शिदे आणि आता डॉक्टर कथक क्वीन जयंती मालाजी मिश्र म्हणजे पद्मश्री सितारा देवीजी यांची कन्या, यांच्याकडे मी पारंपरिक चिजा शिकतेय. तसंच माझं ताल लईचं शिक्षण हे तालयोगी सुरेश तळवळकरजी यांच्याजवळ सुरू आहे. मग तुझं किशोरवय कसं होतं पण याच्यात? म्हणजे तू कशी होतीस, स्वभाव कसा होता तुझा, अल्लड होतीस आणि तुला अगदी डेडिकेशन तेव्हापासून तुझं नृत्याशी होतं, की हळूहळू पुढे त्यातली आवड वाढत गेल्यामुळे वाढलं? खूप खोडकर होते मी. म्हणजे भयंकर बारीक बारीक खोड्या करायचे. भाऊ मस्तीखोर होता, तो लगेच दिसायची त्याची मस्ती, माझी गुपचुपीत मस्ती सुरू असायची. पण नृत्य पहिल्यापासून आवडायचं. म्हणजे मी बाहेर, आम्ही मैदान होतं घराबाहेर, तर तिथे खेळताना लंगडी घालताना मी मला हो म्हणतात लवंगी मिरची या बीट वरती लंगडी घालायचे. आणि आईने ते बघितलं आणि आईला कळलं की हिला आवडतंय काही ना काहीतरी नृत्यातलं. आई सुद्धा कलाकार असल्यामुळे, वडील सुद्धा गायक माझे, त्यामुळे त्यांना ते कळलं. पण वडिलांचा थोडासा विरोध होता नृत्याकरता, आईचा नव्हता. आईने ताबडतोब डोंबिवलीमध्ये कुठे क्लास आहे का काय शोधलं आणि त्यावेळेला किशोरीताईंचा क्लास तिकडे होता. मग मी जायचे, आठवड्यातून 2 वेळा तिकडे जायचे क्लासला. आणि आई लपून छपूनच मला शिकवायची. कारण त्या काळात असं होतं ना की नृत्य करणारी मुलगी पुढे तिचं लग्न ठरेल की नाही, हा मोठा प्रश्न होता. तर मला असं वाटतं अशा काही समज गैरसमजामुळे पूर्वीची माणसं नृत्याला विरोध करत होती. आणि मग त्याच पद्धतीने माझे वडीलही म्हणायचे की आमच्या 100 पिढ्यात कोणी पायात चाळ बांधलेले नाहीत, तुला शिकायचं तर गाणं शिक, हार्मोनियम शिक, नाचायचं नाही. मग आई लपून छपून शिकवायची. आई त्यावेळेला वाघळी इस्टेटला ठाण्याला नोकरीला होती. आई शिक्षिका होती माझी. आणि त्यामुळे ती काय करायची, कामावरून सुटली, माझ्या पाळणाघराच्या समोरच क्लास होता, तिथे मला माझी मावशी किंवा त्या पाळणाघरातल्या मावशी सोडायच्या. आणि येताना आई सांगायची की माझी ट्रेन जरा लेट झाली. बाबा म्हणायचे की ठराविक दिवशी हिची ट्रेन कशी काय लेट होते. आणि मग त्यांनी एक दिवस माझी घुंगरांची बॅग बघितली आणि फेकून दिली. म्हणले की नाही ते शिकायचं नाही काही. म्हटलं ठीक आहे, मी पण गपगार. एक फायदा होता मला की वडील क्रॉम्प्टन मध्ये होते नोकरीला, तर त्यांच्या शिफ्ट ड्युटीज असायच्या. मग ते त्यांच्या शिफ्ट चेंज व्हायच्या, तसं माझे क्लासच्या वेळा चेंज व्हायच्या. काही वर्षांनी आम्ही जिथे राहत होतो तिथेच थोडं पुढे राहायला गेलो आणि समोर मग ज्योत्स्नाताईंचा क्लास होता. बाबा सेकंड शिफ्टला गेले
म्हणजे दुपारी 1ला साधारण निघायचे की मी 4-5 वाजता समोर ताईकडे जाऊन माझा क्लास कंटिन्यू करायचे. म्हणजे माझ्यामध्ये शिकण्याची ती जिद्द होती की मला शिकायचं आहे. आणि वडिलांचा निव्वळ मला असं वाटतं ह्या सगळ्या कारणांमुळेच विरोध होता. अदरवाईज माझ्यासाठी मी पहिल्यांदा हे खूप मेन्शन करेन मनापासून की आयुष्य कसं जगावं, कसं राहावं, कसं बोलावं, समाजात कसं वावरावं, पडेल ते काम करा, हे सगळं माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे. माझ्या आयुष्यात वडिलांचं स्थान जास्त मोठं आहे त्यासाठी. ते माझे पहिले गुरु त्यासाठी आहे. म्हणजे इतरांना जसं आई म्हटल्यानंतर डोळ्यात टचकन पाणी येतं तसं मला बाबा म्हटलं की येतं. असं अशी अटॅचमेंट आमची आहे. फक्त या एका गोष्टीसाठी त्यांचा विरोध मावळला ना. हो, त्याची पण गोष्ट सांगते. म्हणजे की असं लग्नानंतर मिस्टर क्लासिकल सिंगर आहेत माझे, सचिन अत्रे, आणि त्यांची आई आदरणीय संगीता वासुदेव अत्रे, त्या आता राहिल्या नाही. सचिन 5 वर्षांचे असतानाच त्या वारल्या. पण त्या इंदोर घराण्याच्या क्लासिकल सिंगर होत्या. 4-4 तास तानपुरा लावून रियाज वगैरे करायचे आणि ते कुठेतरी सचिनकडे आलेलं होतं. मग लग्नानंतर ऑफकोर्स त्यांनी मला सपोर्ट केला आणि मला आता निश्चित वर्ष आठवत नाही पण एकापेक्षा एक सचिन पिळगावकर यांच्या त्या रियालिटी शोचं वर्ष होतं काहीतरी, आणि त्याच्यामध्ये ना वयोगट होता 30 ते 35 का 25 ते 35 असा मोठ्यांसाठीचा. तर मी फर्स्ट ऑडिशनला सिलेक्ट झाले होते आणि सेकंड ऑडिशनच्या वेळेला सुद्धा रांग लावायला लागते की काय असं बाबांना वाटलं होतं. आणि माटुंगा दादर कल्चरल सेंटर जे हॉल वगैरे आहेत, दादर माटुंगा हॉल वगैरे, तर तिकडे ती होतात सगळ्या याची ऑडिशन्स. तर ज्या दिवशी ऑडिशन होतं माझी मावशी आणि मी तिकडे पोहोचलो आणि माझ्यासाठी शॉकिंग हे होतं की त्या ऑडिशनच्या ठिकाणी माझे बाबा येऊन थांबलेले होते. त्यांनी मला सांगितलं नव्हतं की मी येणार आहे म्हणून. आणि मी 2 मिनिटं घाबरले खरं तर की बाबा तिकडे येऊन थांबले. बाबा मला म्हणतात ऑल द बेस्ट, आता काय जे करशील ना ते मस्त कर. म्हटलं बाबा तुम्ही इकडे हो म्हणे, मला वाटलं आजही तुझ्यासाठी रांग लावायला लागेल पहाटेपासून म्हणून म्हणतो मी इथे येऊन थांबलो. तर मला असं वाटतं हे मोठं सर्टिफिकेट आहे माझ्यासाठी की बाबांनी मग एकदम क्लीन चिट देऊन टाकली त्या गोष्टीसाठी, आनंदासाठी सकाळपासून तिथे जाऊन थांबले, माझ्यासाठी जाऊन थांबले. मला असं वाटतं की सगळं मिळालं त्यात. बरोबर, नक्कीच. नृत्य सोडून तू आणखी काय काय करतेस आणि त्याचा तुला नृत्यात कसा उपयोग होतो? नृत्य सोडून माझा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. मी 100 माणसांपर्यंतचा स्वयंपाक एकटी करते. अगदीच किचकट काम म्हणजे पुऱ्या वगैरे असलं सगळं असलं की आई किंवा मावशीला मदतीला देते. पार्लरच्या ऑर्डर घेते. स्वतः मी 24 वर्ष कम्प्युटरशी निगडीत वेगवेगळ्या याच्यामध्ये नोकरी केलेली आहे. याशिवाय काय तर टेलरिंगचं पण काम करते. डिझायनर ब्लाऊज शिवणं, नऊवारी साड्या न कापता शिवणं, असं सगळं. माझं ड्रॉइंग चांगलं आहे आणि कथकसाठी लागणारे दागिने वगैरे हे सगळं सुद्धा बनवायचं, इमिटेशन ज्वेलरी वगैरे. या सगळ्याचा मी कुठेही कोर्स केलेला नाही. म्हणजे बघून शिकली? बघून ते आहे उपजत. ओके. म्हणजे ती क्रिएटिव्हिटी आहे डोक्यामध्ये. मल्टी फॅसिलिटेड जशी आमची मुलं असतात तशी अगदी तू बहुरंगी आहेस असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मी फक्त शालेय शिक्षण आणि कथकचं शिक्षण हे प्रॉपर मी शिकले कुठेतरी. अदरवाईज बाकी सगळं म्हणजे कम्प्युटर मधलं सुद्धा तू कुठल्याही विंडोला जाऊन मला सांग की तू इथे ते काम कर आणि तिथनं बाहेर निघतं मला जमेल असं. पण हा सगळे जे तुझ्यातले गुण आहेत त्याच्यातून नृत्याशी कसा मग सांगड कशी घालतेस त्याची? हे सगळं करता करता घालते. म्हणजे कसं माहितीये, आता ना नृत्यात वेगवेगळे प्रकार असतात. क्रमवार आपण जर गेलो तर थाट, आमद, कथकचा जो एक ग्राफ आहे तो असा आहे. उठाण, थाट, आमद, तोडे, तुकडे, अमुक. त्यात चलन, बाट असेही प्रकार असतात. म्हणजे की फुटवर्कचा प्रकार, तत्कारांचा प्रकार. तर आधी पहिलं काय तर कॅटरिंगच्या व्यवसायामुळे मग मी माझ्या मुलींना कसं समजून सांगते की तुम्ही रस्त्याने जात असता, साधी आपली याची दाबेलीची वगैरे गाडी असते, तुम्ही त्या गाडीकडे का अट्रॅक्ट होता? कारण त्याच्यावर छान अननस कापून लावलेलं असतं, चेरी लावलेली असते वरती, छान म्हणजे वेल गार्निश्ड असतं. तर हे अट्रॅक्शन जे आहे ना, म्हणजे की तुम्ही पहिल्यांदा कसे उभे राहताय स्टेजवर आणि तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा, बरोबर. तर तुमच्या एंट्रीला, त्या उठांच्या एंट्रीलाच कळतं की पुढे नर्तक किती ताकदीचा असेल. तर तसं तुमचं प्रेझेंटेशन असायला हवं.
त्यानंतर लडी म्हणून एक पण प्रकार असतो तत्कारात. लडी म्हणजे काय की त्यात शब्द गुंफत जायचे, शब्दांची संख्या वाढवत जायची त्यात आणि व्हेरिएशन्स देत ती लडी पूर्ण करायची. मग दागिने करते तर त्या दागिन्यांचं त्यांना उदाहरण देते की त्यात कसे आपण एक एक मोती गुंफत जातो तसे एक एक शब्द त्यात गुंतत जातात आणि ते पुढे छान अशी ती लडी तयार होते. म्हणजे असं यातलीच काही काही उदाहरणं देऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने ते समजून सांगते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत ज्या गोष्टी अगदी उलगडून सांगितल्या की त्या लक्षातही छान राहतात आणि फोकस करता येतो त्याच्यावर. नक्की नक्कीच. तू कथ्थक नृत्य प्रवासाविषयी सविस्तर सांग ना, म्हणजे कथ्थक कुठचं आहे, कसं, त्याबद्दल माहिती दे. आणि आता हे जे कथ्थक नृत्य प्रकार आहे त्याचे तुझे काही क्लासेस वगैरे पण आहेत, त्याबद्दलही सांग ना आम्हाला. कथ्थक हे मूळचं उत्तर प्रदेशातलं आहे. कथ्थकची मूळ घराणी आहेत. म्हणजे 1940 पर्यंत घराणं हा प्रकार नव्हता. पण पुढे असं व्हायचं ना की राजाच्या दरबारात ज्या वेळेला जे ज्येष्ठ गुरु राजनर्तक म्हणून असायचे किंवा काही त्यावेळेला खूप जुगलबंदी वगैरे आताच्या शब्दात सांगायचं तर कॉम्पिटिशन असं असायचं. मग तुम्ही कुठलं हे करताय, कुठल्या गावातून आलात, तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठून आलात, असं करता करता प्रत्येकाने एक घराणं तयार केलं स्वतःच. पूर्वी कुठलेही गुरु कुठेही जाऊन शिकवत होते. पूर्वीचे सगळेच गुरु मी म्हणेन की मोठ्या एकमेकांच्या कडून शिकलेले आहेत, म्हणजे की वेगवेगळ्या घराण्यातल्या गुरूंकडूनच शिकलेले आहेत. पण पुढे घराणं हा प्रकार सुरू झाला आणि मग त्यात जयपूर घराणं, लखनौ घराणं, बनारस घराणं ही मूळ 3 घराणी सुरुवातीला झाली. आणि अजून एक उत्पन्न झालं घराणं, ते म्हणजे रायगड घराणं. अशी घराणी असतात. कथकमध्ये पूर्वी देवदेवतांची स्तुती गात. कथकचा मूळ अर्थ असा आहे, कथन करे सो कथक कहावे. म्हणजे एखादी ऐतिहासिक कथा सांगता सांगता त्यावर नृत्य सादर करायचं. मग काय तर देवळात गेल्यानंतर एक असतो गाभारा आणि एक असतो सभामंडप. तर त्या सभामंडपामध्ये देवाची स्तुती सुमन गात गात, पद गात गात, म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरात जर तुम्ही पाहिलं असेल तर एकतारी घेऊन एक मनुष्य सतत उभा असतो विठ्ठल मंदिरात. तर त्याप्रमाणे पुढे मागे होऊन देवाची स्तुती गात गात नृत्य करायचं. इतकंच होतं. पण नंतर असं झालं ना की 13व्या शतकात मोगल आक्रमणं वाढली, मंदिरं नाहीशी झाली आणि मग आता या मंदिरातल्या कलाकारांनी काय करायचं, त्यांच्या पोटापाण्यासाठी ते काय करणार. मग ते राजाश्रयाला गेले. मग राजाश्रयाला गेल्यानंतर तिथे राजा सांगायचा, फरमाईश करायचा. म्हणजे की फरमाईश म्हणजे पण काय, सोप्या शब्दात असं की आपण म्हटलं आईला की आज मला मॅगी खावंसं वाटतं, मला रेग्युलर जेवण नकोय, ही झाली फरमाईश. आईने ती पूर्ण केली की ती फरमाईश पूर्ण झाली. एक्झॅक्टली तसं ते राजे महाराजे सांगायचे की तू आता हे काहीतरी पदसंचलन किंवा तत्कार जे केलेस ह्याच्यात काहीतरी छान करून दाखव, किंवा एखादा तोडा केलास तर त्याच्यात काहीतरी स्पेशल करून दाखव. ह्या अशा अनेक नवनवीन फरमाईशी ते करायचे आणि त्यातून अजून नवीन नवीन छान रचना वगैरे बंदिशी तयार झाल्या. अर्थात या सगळ्यामुळे मूळ त्याचं रूप जे होतं ना ते राहिलं नाही. देवाची भक्ती इतकंच राहिलं नाही, मनोरंजन म्हणून त्याकडे बघितलं जाऊ लागलं. पण अर्थात त्यामुळे फायदाच झाला. त्यात अजून अजून ऍडिशनल गोष्टी वाढत गेल्या. आणखीन त्याने अजून म्हणजे ऱ्हास नाही झालेला, प्रगतीच झाली कथकची. मग त्या देवळामध्ये जेव्हा नृत्य सादर व्हायचं त्यावेळेला घागरा, चोळी, ओढणी, पुरुष नर्तक धोतर किंवा कत वरती उपरणं असं सगळं. जसं राजश्रयाला गेले थोडासा मोगल पद्धतीचा पेहराव, म्हणजे की पंजाबी ड्रेस, अनारकली, सलवार, जॅकेट, वरती दुपल्ली टोपी, ओढणी, असं सगळं. पुरुष सुद्धा मग एखादा सदरा आणि खाली कत असं घालायला लागले. असं सगळं झालं. आणि मग असं कथ्थक पुढे पुढे वाढत आणि मग त्याचा अभ्यासक्रमात पण समावेश करण्यात आला नृत्याच्या वगैरे. बरोबर. त्याच्या परीक्षा पण असतात. परीक्षा हा पॅटर्न आदरणीय मोहनराव कल्याणपूरकर यांनी सुरू केला आणि मला असं वाटतं हे खूप चांगलं झालं. कारण बघ ना, आपण एखादी परीक्षा देत नाही तोपर्यंत आपण काय शिकलोय याचा आपल्याला अंदाज येत नाही. अगदी बरोबर. हो की नाही. म्हणजे बघ ना, आता समजा आईकडून जरी आपण वर्षानुवर्ष स्वयंपाक शिकलेलो असलो तरी कोणीतरी पाहुणा आला आणि म्हणलं तुझ्या हातचं आज मला अमुक ते खाऊन बघायचं, ती परीक्षाच असते. नक्की.
मग ते काहीतरी करताना आपल्याला जाणवतं. एरवी आई आपल्या शेजारी उभं राहून आपल्याला शिकवत असते किंवा सांगत असते, ती गाईड करत असते. इथे आपल्याला स्वतःला करायचंय. बरोबर. तर तीही परीक्षाच झाली. तर मला असं वाटतं परीक्षा हा पॅटर्न खूप चांगला आहे आणि असणं गरजेचं आहे. तर या परीक्षा त्यांनी सुरू केल्या आणि आता परीक्षा देण्यासाठी खूप म्हणजे युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहे. पहिली तर जुनी गांधर्व महाविद्यालय, सगळ्यात जुनी. त्यानंतर आता भारती विद्यापीठ आहे पुण्याचं, म्हणजे त्यातल्या त्यात जे ओळखीचे सगळ्यांच्या अशी सांगते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. मी आता जिथून MA केलं ते KKSU, कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी, त्याचं भरता कॉलेज म्हणून आहे दादरमध्ये, ते एक आहे. असं खूप सारे कॉलेजेस आहेत अवेलेबल आहेत जिथे मुलं शिकू शकतात. म्हणजे मी जेव्हा 81 साली जेव्हा कथक शिकायला सुरुवात केली 81-82 साली, त्यावेळेला त्याचं असं फार बोलबाला नव्हता. पण आता मी तर म्हणेन गल्लोगल्ली क्लासेस झालेले आहेत. मुलांना वाटलं की आज शिकावं तर ते शिकू शकतात. रियालिटी शोज मुळे सुद्धा कुठेतरी या सगळ्याला म्हणजे या सगळ्याकडे लोक वळतात. आवड म्हणून शिकतायत, फिटनेस साठी म्हणून शिकतायत. हो, असं नक्कीच वेगवेगळ्या प्रकारे सध्या नृत्याचा उपयोग केला जातो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तुझं नाव आहे, तर त्याच्याविषयी सविस्तर सांग ना. म्हणजे हे कसं काय, ही प्रोसेस कशी होती, तर तुला कसं वाटलं जेव्हा आपलं नाव तिथे आलं, त्याबद्दलही सांग ना. नक्की सांगते. पुन्हा तिथे झालो आपण की परीक्षा असतात कथकच्या, आणि साधारण 4थ्या परीक्षेपासून सगळ्या ज्येष्ठ गुरूंची माहिती, जीवन माहिती, त्यांचा बायोडेटा परीक्षेत एक 10-15 मार्कासाठी येतो. आणि ह्या परीक्षा देत असताना आता अर्थात आम्ही सुद्धा ज्येष्ठ गुरूंनी जी पुस्तकं लिहिली ती वाचूनच अभ्यास करत होतो. पण असं आहे ना की मिनिमम 500 पासून पुस्तकं सुरू होतात. तेव्हा कमी असेल रेट, आता जास्त आहे. तर एका गुरूंच्या किंवा 4 गुरूंच्या माहितीसाठी अखंड पुस्तक घ्यायचं, सबंध पुस्तक घ्यायचं. काही पुस्तकांमध्ये फोटोही अवेलेबल नाहीत. अर्थात त्यावेळेला जे अवेलेबल होतं त्यातून ते पुस्तक तयार झालेलं आहे. मग आम्ही काय करायचो की एकतर आम्ही ती बायहार्ट केलेली असेल माहिती, तर ती मुलांना सांगायचो 4 वेळेत की बाबा हे एवढं एवढं लिहा म्हणून. नाही तर त्या पुस्तकातली झेरॉक्स काढून त्या मुलांना पुरवायची. मग मी म्हटलं की या सगळ्यापेक्षा आपण असं केलं तर की वेगवेगळ्या घराण्यातल्या दिवंगत, वर्तमान अशा ज्येष्ठ गुरूंची माहिती एकत्र केली, वेगवेगळी पुस्तकं त्यासाठी वाचली. जे हयात आहेत गुरु त्यांना प्रत्यक्ष स्वतः कॉन्टॅक्ट केलं काही गोष्टींसाठी. आणि नंतर माझ्या YouTube चॅनलवरती मी एक ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्ट सुरू केला, जीवनिया म्हणून. जीवनिया, हो, वाचलंय मध्ये त्या. आणि त्याचे 7 भाग केले, कारण 4 तास सलग कोणी बघू शकत नाही, हल्ली तेवढे पेशन्स नाहीत आणि वेळ त्याहून नाही. पण मग मुलांचा अभ्यासही व्हायला हवाय. तर ते गुरु कसे दिसायचे ज्यांच्याविषयी आपण वाचतोय. आता बघ, एखादं ऐतिहासिक पुस्तक जर असेल किंवा अगदी आपण चातुर्मासाचं पुस्तक घेऊया, अध्यात्म, त्यात सुद्धा बाजूला चित्र असेल तर ती बाजूची गोष्ट वाचायला अजून रंगत येते. मग तसं समोर एखादं चित्र असेल की ज्या गुरूंबद्दलची माहिती आपण ऐकतोय किंवा वाचतोय त्या गुरूंचा समोर जर फोटो असेल तर ते कळायला अजून सोपं जातं. तर त्याचे 7 भाग आहेत, मराठीतून आणि इंग्रजीतून. म्हणजे कुठल्याही माध्यमातून शिकणारी मुलं असून देत त्यांना ते सोपं जाणार आहे. आणि लहानपणापासून आपण एक पाहिलं असेल तर आता आपलंच घेऊया उदाहरण, की आपल्या घरात बोलीभाषा मराठी होती म्हणून समजायला लागल्यानंतर आपल्याला कळलं आम्ही मराठी आहोत. म्हणजे वाचून बघून समजण्यापेक्षा ऐकून मनुष्य पटकन समजतो एखादी गोष्ट. तर मला असं वाटलं ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्ट बनवलं, म्हणजे अगदी त्या व्हिडिओकडे नाही पाहिलं तरी येता जाता ट्रेन मधनं, मुलं बिझी असतात आजकाल, जसं आजकाल पॉडकास्ट ऐकले जातात तसं. एक्झॅक्टली. ऐकून का होईना त्यांना ती माहिती बाहेर होऊन जाईल. आणि एकाच प्लॅटफॉर्मवरती 50हून अधिक आणखीन वेगवेगळ्या घराण्याच्या गुरूंची माहिती त्यांना अवेलेबल होईल. म्हणून तो मी ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्ट केला आणि इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डला मी तो सबमिट केला. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा जगातला पहिला प्रोजेक्ट आहे. अरे वा. फक्त इंडियातला नाही. तर असा ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्ट पूर्वी बनवलेला नाही कोणी, आणि तो मी बनवलेला आहे. त्यातही त्या सगळ्या गुरूंची एकत्रितपणे माहिती, म्हणजे मुलांना पण किती, म्हणजे ते शोधाशोध जी करायची प्रोसेस त्यांची वाचली आहे. नक्कीच. आणि मी त्यात सगळं मुद्देसूद दिलं
म्हणजे की नृत्य का शिकावं, तर त्यांची माहिती ऐकून, आणि नृत्य शिकावं म्हणजे नुसतं शिकायचं नाही, त्यांनी किती मेहनत घेतली आहे त्यासाठी ही सुद्धा तुम्हाला समजली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आता त्यासाठी पण उदाहरण देते, मला इथे मुद्दाम मेन्शन करावं असं वाटतं की काही पुस्तकांमध्ये आमच्याच आदरणीय पद्मश्री सितारा देवीजी यांची माहिती देताना त्याच्याबरोबर त्यांनी असं लिहिलंय त्यांची 2 लग्न झालीत किंवा 3 लग्न झालीत. मला असं वाटतं की हे असं सगळं छापण्यापेक्षा त्यांनी वयाच्या 60 नंतर 13 तास कंटिन्यू नाचण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं, हे मुलांना कळून दे. बरोबर, अगदी बरोबर, हे मुलांना कळून देत. किंवा आमचे पद्मश्री गोपीकृष्ण, तर त्यांना बालदमा होता, तरी सुद्धा त्यांनी 9 तास 20 मिनिटं नाचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. हे मुलांपर्यंत पोहोचू दे. बरोबर आहे, इन्स्पिरेशन आहे. एक्झॅक्टली. ते काय शिकतात, मुलं काय शिकतात, कथ्थक शिकतात, नृत्य शिकतात. मग बाबा त्यांची परिस्थिती चांगली नव्हती, खूप कष्टातून ती माणसं पुढे आली. आता बघ, पूर्वी सगळे पुरुष कथक गुरु होते, महिलांनी शिकणं गरजेच होतं. त्या चांगल्या घरातल्या मुली तर नाचतच नव्हत्या. अशा वेळेला आमचे दादा गुरु म्हणजे की आचार्य सुखदेव महाराजजी, बनारस घराणा आम्ही जे फॉलो करतो ते गुरु, त्यांची कन्या आहे सितारा देवीजी. तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलींना शिकवलं आणि बरोबर तवायफ म्हणतात, म्हणजे की पूर्वी त्या बायकाच नाचत होत्या, पण त्यांच्या बरोबरीत आपल्या मुलींनाही त्यांनी शिकवलं आणि हा पायंडा घालून दिला की हे नृत्य फक्त पुरुषांचं नाहीये, हे स्त्रियांचं पण आहे. स्त्रियांचं आहे. तेव्हापासून मग कथ्थक शिकायला मुली शिकायला लागल्या, मुली शिकायला लागल्या. आणि अर्थात आणि मी म्हणेन की एका स्त्रीमध्ये एक पुरुष दडलेला असतो, एका पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली असते. म्हणजे खूप कष्टाची कामं जेव्हा आपण करतो तर बायकांमध्ये ती एनर्जी येते कुठून, तर तो एक जो पुरुष त्यातला दडलेला असतो तो बाहेर येतो त्यावेळेला आणि ती कष्टाची कामं होतात. मग तसंच एखादी कला सादर करत असताना पुरुष नर्तक आहे तर ती उत्तम कला सादर कशी होते आणि छान एक्सप्रेशन कसे काय बरे येतात, तर ती आत कुठेतरी दडलेली एक स्त्री आहे जी बाहेर येते. म्हणजे प्रत्येकामध्ये ना हे असे गुण असतात, सुप्त गुण, आणि मग ते बाहेर येतात. आणि निश्चितपणे पुरुष गुरु असून सुद्धा, जेंट्स गुरु असून सुद्धा खूप छान ते नृत्य पुढे आणखीन छान झालं, लोकांपर्यंत पोहोचलं. आता तर असं काहीच राहिलं नाहीये भेदभाव. आता सगळे म्हणजे इव्हन पुरुष मंडळी सुद्धा छान लावणी सादर करतात, छान कथ्थकही, म्हणजे कुठचाही प्रकार करतात. आता एवढं तू शास्त्रीय नृत्य शिकवतेस, मगाशी तुझ्या बोलण्यात पण आलं की रियालिटी शो, चित्रपट यामध्ये पण डान्स आपण बघतो, पण तेव्हाचे डान्स आणि आताच एक गुरु म्हणून काय वाटतं ग तुला, म्हणजे काय कसं चाललंय हे सगळं असं वाटतं? आता बघ कसं आहे, माझे 1999 पासून क्लास आहेत. 14 जानेवारी 1999 साली मी क्लास माझे सुरू केले कथकचे. आज डोंबिवलीत 5 ब्रांचेस, डोंबिवली बाहेर ठाणा, सानपाडा, नेरळ, अंबरनाथ, टोटल 9 ठिकाणी माझे क्लास आहेत. मी स्वतः सगळीकडे शिकवते. जॉब सोडल्यानंतर मी अजून त्याचा व्याप वाढवला. आता या 14 जानेवारीला 25 वर्ष पूर्ण झाली माझ्या संस्थेला. तर मला खूपदा हे बघायला मिळतं की ऍडमिशन घ्यायला आल्यानंतर मुलं तर काय 4-5 वर्षाची असतात, त्यांना ते रियालिटी शो काय नाही काय काही माहिती नसतं. पण पालकांचा पहिला प्रश्न हाच असतो, तुम्ही कार्यक्रम करता का, तुम्ही परीक्षा बसवता का, तुमचं घराणं कुठलं, एक डेमो क्लास तुम्ही देऊ शकाल का, तुमचे हवे तर एका दिवसाचे काय असतील आम्हाला सांगा फी. अरे पण तुम्ही हा विचार करा की एका दिवसात मूल शाळेत तरी काही शिकलं होतं का. आपल्या काळात गम बनव, श्री गणेशाय नमः, आता एबीसीडी, तर त्या एबीसीडीचा ए तरी काढायला मुलं पहिल्या दिवशी शिकली होती का. तर एका दिवसाच्या डेमोत तुम्हाला काय कळणार, तुमचं मूल इंटरेस्टेड आहे की नाही, किंवा मी म्हणेन तुम्ही आमची परीक्षा घ्यायला आलेला आहात समजा, ह्या गुरुला काय येतं की नाही म्हणून, तर तरी सुद्धा एका दिवसात तुम्हाला काय कळणार. आता घराणे विचारतात, कुठून तरी काहीतरी ऐकलेलं असतं, हे घराणं ते घराणं ते घराणं म्हणून विचारतात घराणी, खरं तर त्यांना काही त्यातलं माहित नसतं. शो 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 करा, पण आताचे पालक थोडं अवाजवी अपेक्षा ठेवतात मुलांकडून. अभ्यासाच्या बाबतीत तर ठेवतातच आहेत, पण ह्या रियालिटी शो मध्ये मग माझं मूल झळकलं पाहिजे. त्या प्लॅटफॉर्म कडे एक मनोरंजनाचं साधन म्हणून तुम्ही बघा ना, करिअर म्हणून नका बघू. सुरुवातीच्या काळात एक आवड म्हणून बघा. आणि हे बघा ना की मुलांचं हल्ली इतकं हेक्टिक शेड्यूल झालंय
पूर्वी तुला सांगते अभ्यासाच्या क्लासला जाणं म्हणजे ढपणाचं लक्षण होतं. कोणी जर आजूबाजूला जाणारा असेल ना क्लासला तर म्हणायचे तू क्लासला जातोस, असं असायचं. हेच आता माझा मुलगा, माझा भाचा 10वी-12वी पर्यंत त्यांनी क्लास लावलेले नाही, जेईच्या क्लास शिवाय त्यांनी कुठला क्लास लावलेला नाही. त्यांना पॅरेंट्स मिटिंगला गेल्यानंतर मला हे ऐकायला मिळायचं, तन्मय आणि मोहित ट्युशनला नाही जात. त्यांना आश्चर्य वाटायचं का, आता हल्ली ज्युनियर सिनियर केजी पासूनच ट्युशन. आणि मग आता तर काय 10वी-12वी आली की मुलांचं इतकं टाईट शेड्यूल आहे की त्यातून त्यांना दुसरं काही करता येत नाहीये. मग अशा वेळेला मी म्हणते की तुम्ही जेव्हा क्लास लावायला येताय तर असा विचार करा ना की तास 2 तास मूल त्या अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी त्याच्या आवडीचं करेल, काहीतरी वेगळं करेल, फ्रेश माइंडने पुन्हा एकदा ते अभ्यासाला बसेल. बरोबर. आणि त्याच्या आवडीचे 1-2 तास घालवल्यानंतर ती कुठेतरी थेरपी सुद्धा होईल त्याच्या शरीरावर. म्हणजे हल्ली म्युझिक थेरपी असा एक प्रकार आहे. पेशंटना सुद्धा म्युझिक थेरपी देऊन बरं करतात. तर मला असं वाटतं की ही एक थेरपी म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघा ना. आणि रियालिटी शोज म्हणशील ना तर खरं सांगायचं असावेत ते आहेत म्हणूनच कुठेतरी मी म्हणते की 4 ऍडमिशन येत आहेत. पण मग मुलांनी सुद्धा शास्त्रीय नृत्याकडे, म्हणजे की सगळं जे व्यवस्थित आहे, मग गायन वादन नृत्य काही असेल पण शास्त्रीय याच्याकडे तुम्ही पहिल्यांदा आलं पाहिजे तर तुमची ताल लय व्यवस्थित होते. बघ आता आज तुम्ही कथ्थक शिकलात तर तुम्ही साल्सा, फोक डान्स, तुमचं वेस्टर्न, हिपहॉप, ह्या त्या काही म्हणजे कुठलाही प्रकार मग तुम्ही करू शकता. त्यातल्या गिरक्या, त्यातले तत्कार, त्यातल्या अदा, या सगळ्याचा तुम्हाला फायदा होतो. तर कथ्थक नृत्य निश्चितपणे त्यासाठी महत्वाचं आहे. आणि अजून एक सांगेन की 10 वर्षापूर्वी असा एक इन्सिडन्स झाला होता की माझ्या राईट साईडच्या वेन्समध्ये क्लॉटिंग झालं होतं. आणि त्यावेळेला 3 महिने मला संपूर्ण डबल दिसत होतं. त्याचे आधी काहीच सिम्पटम्स जाणवले नाहीत, नो हेडेक, नो डबल दिसणं किंवा काय. आणि माझ्या बुबुळांनी प्लेसिंग सोडलं होतं, मी पूर्णपणे काणी दिसत होते 3 महिने. आणि डबल म्हणजे इतकं विचित्र डबल दिसायचं की या बाजूने जर सगळे बसले तर ते असे एकमेकात दिसायचे. वाटेने चालायला लागलं की घरात आहोत तर भिंती मध्ये यायच्या अशा एकत्र. आणि एक डोळा झाकून काम केलं तर व्हायचं, पण दोन्ही डोळ्यांनी बघताना प्रॉब्लेम होता कारण त्या क्लॉटिंगमुळे. तर त्या दरम्यान मी ठाण्यामध्ये न्यूरोसर्जन आहेत विनायक जोशी म्हणून, तर बऱ्याच जणांकडून त्यांचंच नाव ऐकलं, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. तर पहिला प्रश्न माझ्या मोठ्या जाऊ बहिणी आणि मिस्टरांनी विचारला की ही कथक गुरु आहे तर हिने नाचलं तर चालेल का, कारण हिला चालता नाही बाचकायला होतं. बरोबर. तोपर्यंत थोडीशी फिजिओथेरपी मी घेत होते चेहऱ्याला, कारण माझा एवढा चेहरा पॅरलाइज झाला होता, अर्धा चेहरा. तर ते म्हणले अरे बेस्ट आहे, डान्सर आहेत तर. म्हणजे की बघ कथक मध्ये हस्तक आहेत, शिरोभेद आहेत, त्यानंतर दृष्टीभेद आहेत, हे सगळं त्यांनी करून देत. एक डॉक्टर असून त्यांना या सगळ्याची माहिती होती नशिबाने. तर ते म्हणे की त्या निमित्ताने त्या इकडे तिकडे बघतील. आणि अजून एक त्यांनी मला मोठा व्यायाम सांगितला तो असा की तुला इकडे ते डोळे थोडेसे हे झालेले होते, शिफ्ट झालेले होते बुबुळ, तर टीव्ही बघायला बसताना अशी बस आणि इथून असं बघ, असं वगैरे त्यांनी सांगितलं. आणि माझ्या कथ्थकमुळे निश्चितच मला त्यातून बाहेर पडायला खूप खूप मदत झाली. म्हणजे डोळ्यांचा व्यायाम तर झालाच, पण एक आजार पण आल्यानंतर कुठेतरी जडत्व येतं मनाला की मी कधी यातून बाहेर येईन, मी बाहेर येईन की नाही. तर ती विल पॉवर स्ट्रॉंग होण्याकरता माझं कथ्थक मला निश्चितपणे उपयोगी पडलं. स्ट्रेस गेला पूर्णपणे. म्हणजे नृत्य हा स्ट्रेस दूर करू शकतो असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. आजच्या काळातली ही जी मुलं आहेत ना त्यांना शास्त्रीय नृत्याबद्दल तू जसं आता म्हणालीस की त्यांनी ते शिकावं, म्हणजे त्यांच्या मुवमेंट्स आहेत त्या खूप छान होतात. आणि मगाशी आपल्या गप्पांमध्ये तू म्हणालीस की शास्त्रीय नृत्याचा सुद्धा एक रियालिटी शो झाला तर खूप छान हो असं तुला वाटतं. मी या प्लॅटफॉर्मवरून सगळ्यांना विनंती करू इच्छिते, सगळ्या चॅनल्स वाल्यांना, की एक असा रियालिटी शो करा ज्यामध्ये फक्त शास्त्रीय नृत्य असेल. म्हणजे शास्त्रीय नृत्य पूर्वी 7 होती, आता 8 आहेत सत्रिया धरून. तर त्या 8ही शास्त्रीय नृत्य प्रकारांचा एक रियालिटी शो व्हावा. आणि मात्र तिथे जजेस सुद्धा तसेच मातब्बर असावेत. हे अंडरलाईन करा. याचं कारण मी बोलण्याची गरज नाही. हो, अनेक रियालिटी शो मधून आपल्याला कधी कधी ती कमी जाणवते. ठीक आहे, तुम्ही तुमच्या रियालिटी शो कडे लोक अट्रॅक्ट व्हावी म्हणून तुम्ही कोणाला तरी तिथे जज म्हणून बसवताय, ऍग्री.
पण त्यातले जे मोठे मोठे गुरु आहेत, जाणकार आहेत, त्यांना तुम्ही जज म्हणून घ्या, मग ते कोणी घ्या, चालेल. आणि एक असा रियालिटी शो करा ना की जो प्युअर क्लासिकल असेल. अगदी बरोबर. हल्ली जे होतात शो त्यात जिम्नॅस्टिकच जास्त असतं, त्यात नृत्य कुठे असतं मला सांगा. म्हणजे गाणं एकीकडे, नृत्य एकीकडे असं सुरू असतं. आता पालकांचं भरणं असतो की मुलांनी टीव्हीवर चमकलं पाहिजे किंवा लहानपणापासून मुलांनी क्लासला मी घालणार, म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी ते मुलांवर नकळतपणे लादत असतात की माझं हे राहिलं आता तू कर. तर आज या नृत्य दिनानिमित्त, जो जागतिक नृत्य दिनानिमित्त आहेस, तू गुरु आहेस, या सगळ्या पालकांना तू काय सल्ला देशील ते यासाठी, कारण आपले वाचक वर्ग मुलं जरी असतील तरी त्यांना त्याच्याकडे घेऊन जाणारे पालक आहेत आणि आजचा हा सुद्धा आपला जो व्हिडिओ आहे तो पालकही जास्त बघणार आहेत. तर अशा पालकांना तू काय सांगशील? मी हेच सांगेन, बघ आता ऍडमिशन घेणाऱ्यांमध्ये पण एक 4-5 कॅटेगरी असतात. एक येते शेजारची मुलगी येते म्हणून मलाही यायचंय, तिला त्यातला ओ का ठो माहित नसतो पण ती करते म्हणून मलाही करायचं. दुसरी येते माझं फॅमिली फंक्शन आहे त्यात मला कधीतरी नाचता आलं पाहिजे. तिसरी येते की माझी आई शिकत होती, म्हणजे ती आई म्हणते की मी शिकत होते मग मी 1-2 परीक्षा दिल्या, नंतर लग्नच झालं, 10वी-12वी झाली, अमुक झालं तमुक झालं, मी आता शिकत नाही, तर माझी इच्छा आहे की मुलीने तरी शिकावं. आणि चौथी येते जिला मनापासून काहीतरी त्या गोष्टीचं तिने वाचलेलं असतं, कुठेतरी पाहिलेलं असतं आणि तिला ते अगदी मनापासून शिकायचं असतं. मग आपण म्हणतो तसंच. पण मग ही जी पहिली 3 माणसं आहेत ना, ही कायमस्वरूपी त्या कलेशी कशी जोडली जातील, इथे आमचा कस लागतो. तर मी मागच्याही मुलाखतीत म्हटलं होतं तसं, माझी एक स्टुडंट आहे अजूनही येते ती क्लासला. ती अगदी छोटीशी असताना क्लासला आली, आई म्हणली मला आवड आहे म्हणून मी हिला पाठवते. आली पहिल्या दिवशी, छान गोड आहे, मी तिला इथे टेबलावरती बसवली माझ्या आणि तिला म्हटलं सोनू ये ना नाचायला, यायला तयार नाही, ती अशी गप्प बसली. म्हटलं आता काय करायचं, माझ्या बाकीच्या स्टुडंटना डोळा मारला आणि म्हटलं 1 मिनिट इकडे ये. काय आपण म्हटलं आता हिला घेतलं पाहिजे, तासभर झाला ही मुलगी अशीच बसून आहे, हिची आई आली तर म्हणेल काय करते इकडे. बरोबर. तर मी माझा पाय आपटला आणि म्हटलं हे बघ माझ्या पायातून ना आवाज येतो. मग त्यांना सांगितलं तुम्ही करा. त्यांनी पाय वाजवला आणि म्हणे माझ्या पायातून पण आवाज येतो. मग मी म्हटलं हिला विचारूया हिच्या पायातून आवाज येतो का. म्हटलं नको, ही काय करणार नुसती आल्यापासून बसून आहे. ती वैतागली, टेबलावरून खाली उडी मारली, पाय आपटला आणि म्हणते माझ्या पण पायातून आवाज येतो. तर असं करून तिला उभी केली. आज तागायत तिचे पाय थांबलेले नाहीत, ते सुरू आहेत. तर असा कस लागतो. खूपदा असंही झालंय, एका ब्रांचला माझ्या डोंबिवलीच्याच एक मुलगी यायची. आता कसं होतं की पूर्वी आठवड्यातून 2 वार 1-1 तास असा क्लास असायचा. माझ्या ब्रांचेस वाढवल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं त्या 1 तासात सुद्धा ना येण्या जाण्यात आणि मग शाळेतून मुलं दमून भागून आली म्हणून त्यांना ब्रेक देण्यातच वेळ जातो. शिकवून तसं होत नाही. मग प्रत्येक ब्रांचला 1 दिवस 2 तास कंटिन्यू, मग ते 2.5 तास झाले तरी पण मी घेते. आणि हल्ली टॉवर मध्ये राहतात, तुम्ही रियाज करूच शकत नाही घरामध्ये. मग काय तर आल्यानंतर आधीच शिकवलेल्याचा रियाज, नवं शिकायचंय त्याचा रियाज करायचंय, थेअरी प्रॅक्टिकल खूप सुरेख शिकवून होतं मग आता व्यवस्थित. तर हा जो काही मध्ये मी खाऊचा ब्रेक द्यायचे, त्यात एक मुलगी होती, ती एका शाळेत सरळ सरळ खालती असा काळा रंग मारलेला होता, मुलं काहीतरी गिरवत बसतात खडू नये म्हणून. तर ती ना कुठे कोपऱ्यात मिळेल तो खडू घेऊन, शाळेचा वर्ग होता, छान चित्र काढायची, डान्स सोच करायची, पण चित्र सुरेख काढायची. तर मग मी तिच्या आईला म्हटलं बघा म्हटलं तिने किती सुंदर चित्र काढले, तर डान्स शिकू दे तिला, हरकत नाही, पण भविष्यात तिने जर का म्हटलं की नाही मला कला दुसरी कला शिकायची म्हणजे चित्रकला हस्तकला काय, तर तिला निश्चितपणे तुम्ही क्लासला घाला. खूप सुरेख ती कारण चित्र काढते. तर जरुरी नाहीये की एखादं मूल फक्त कथ्थकच शिकेल, मुलगा असू दे मुलगी असू. आता गाण्यात सुद्धा गाणंच शिकतात असं आहे का, नाही, अगदी तानपुरा वाजवायला शिकणं सुद्धा महत्वाचं आहे. साईड रिदम्स मधले सुद्धा घुंगरू सुद्धा तो परफेक्ट ठेक्यावरती घुंगरू पॅड वाजवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर असं बारीक सारीक खूप काही असतं. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही म्हणणारच की ते कथक कसं शिकतील ते आम्ही बघणार, पण इतर कला सुद्धा मुलांमध्ये असतात, तर त्या बघा. एक असंही उदाहरण सांगते. एक महिला अशी आली माझ्याकडे ऍडमिशन घ्यायला आणि मला म्हणले हा किती वर्षांचा कोर्स असतो, ही किती वर्षात शिकेल. घाईच मुली.
तर म्हटलं असं किती वर्षात शिकेल असं नसतं. पहिली तर कला ही गोष्ट अशी आहे की तुम्ही असा टाइम पिरियड देऊ शकत नाही त्यासाठी. एखादं इतकं गुणी आणखीन त्याला उपजतच, म्हणजे आपण जे म्हणतो की शापित आहे बहुतेक हे लेकरू, गेल्या जन्मी बहुतेक कलाकार होतं आणि आता काहीतरी त्यातली कला थोडी घेऊन आले, तसं त्याला उपजतच. म्हणजे हल्ली आपण बघतो फेसबुक इंस्टावरती सुद्धा 2.5-3 वर्षाची मुलं सुद्धा खूप छान ताना घेऊन गात असतात आई वडिलांबरोबर, किंवा छान नाचत असतात, एक्सप्रेशन सुरेख देतात. तर तुम्ही सांगू शकत नाही कला शिकायला किती काळ जाईल म्हणून. तर आधी ही घाई करणं बंद करा. त्या गुरुवरती पूर्णपणे निश्चिंत राहून विश्वास ठेवून त्या मुलांचं ऍडमिशन करा. जसं शाळेत सोडताना तुम्हाला माहितीये का मुलगा 92% आणणार आहे का 29% नाही. शिक्षक सर्वांना सारखं शिकवतात. तुमच्या बाळाची आकलन शक्ती कितपत आहे त्या गोष्टीवरती सगळं अवलंबून आहे. पण म्हणजे काही समजा एखाद्याची आकलन शक्ती कमी आहे म्हणून तो ढ आहे आणि एखादा खूपच हुशार आहे असंही नाहीये. मुळात ही शाळा नाहीये. बरोबर. हे शालेय शिक्षण नाही, ही कला आहे आणि ती पेशन्सनीच तुम्ही शिकायला हवी असं मला वाटतं. तर तेवढे पेशन्स मला वाटतं पालकांनी ठेवायला हवे. एखादं मूल खूप अवखळ आहे तर त्याला कलेसाठी तुम्ही पाठवू शकता. तर आता त्या पॅरेंट्सचं सांगते. तर ती मला म्हणाय की माझी मुलगी ऑलरेडी जिम्नॅस्टिकला जाते, ऑलरेडी वेस्टर्न डान्सला जाते, कॅरम बोर्डला जाते, चेसला जाते, आता तिला स्विमिंगला मी पाठवणार आहे आणि थोडा वेळ उरतोय त्यात मला तिला कथ्थकला पाठवायचंय. मी हैराण झाले. अगं ते लेकरू काय काय करेल, काय काय करेल. म्हटलं हे असं सगळं का नाही, ती खूप मस्तीखोर आहे. कपड्याला हात लावला. म्हटलं मस्तीखोर आहे म्हणून तुम्ही असं 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 इतकं गुंतवाल. अरे त्याची पण तर आवड तुम्ही समजून घ्या. मी सरळ नाही सांगितलं. त्या एका ऍडमिशनने मी काही बंगला बांधणार नव्हते. त्याच्यामुळे मी प्रामाणिकपणे सांगितलं की ठीक आहे मी नाही म्हणते, तुम्हाला दुसरा क्लास कोणीतरी हो म्हणेल, पण मी नाही म्हणेन. कारण ती मुलगी 8 ते 9 वर्षाची आहे फक्त आणि तिच्यावरती तुम्ही किती गोष्टींचं बर्डन टाकताय. आयदर तुमच्या अपेक्षांचा मारा आहे और तिची आवड आहे. तिची आवड आहे तर ती 1 मिनिट सुद्धा वाया घालवणार नाही. ती शिकणारच कुठली गोष्ट. 10 ठिकाणी ती निश्चितपणे शिकू शकेल. पण तुमची आवड म्हणून करत असाल तर नाही. ही ट्रीटमेंट नाही होते तिच्यावरती, हे तिच्यावरती चांगलं नाही होते, हे वेगळंच तिच्यावरती तुम्ही सगळं बर्डन टाकताय. नक्कीच. जागतिक नृत्य दिनानिमित्त आज आपण गप्पा मारल्या. नृत्य म्हणजे तुझं तर आयुष्य बनून गेलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की जलबिन मछली नाही, तसं तुझं अगदी नृत्य विना तू नाही राहू शकत असं आहे. आणि तू आता जे पालकांना पण म्हणालीस की बर्डन टाकू नका, आणि कला ही शिकत राहायची गोष्ट आहे. तू पण मगाशी तुझ्या बोलण्यात आलं की तू अजूनही शिकते, कारण तू गुरु जरी असलीस तरी तुझ्यामध्ये अजूनही शिकते हे तू आवर्जून सांगितलंयस आम्हाला. हा जो पूर्ण नृत्य प्रवास तुझा आता सुरू आहे, काय काय दिलं तुला ह्या नृत्याने असं वाटतं या क्षणी आज विचार करताना? खूप काही दिलं आणि खूप काही अजून कमवायचं बाकी आहे. खूप काही दिलं अशा करता, कारण मी म्हणेन की हल्ली असंही असतं की मी खूप स्ट्रेस खाली काम करते दिवसभर, माझा असा वेळच उरत नाही, पण तरी त्यातून वेळ काढून मला काहीतरी वेगळं करायचंय. माझ्या घरातलंच उदाहरण सांगते की माझे मिस्टर आता गायक आहेत. त्यांना सकाळच्या गडबडीत नाही वेळ मिळत रियाजाला, पण संध्याकाळी आल्यानंतर तासभर त्यांचा तो साह आळवल्याशिवाय ते जेवण खावण काही करत नाहीत. पुढची जनरेशन म्हणजे माझा मुलगा एरोस्पेस इंजिनिअरिंग, आता त्याचं लास्ट इयर MIT ला आहे, तो पनवेलला लास्ट इयर सुरू आहे बीटेकचं, पण तो उत्तम गातो. त्याचाही मध्ये एका गाण्याचा अल्बम रिलीज झाला, त्यानेच लिहिलं, त्यानेच कंपोज केलंय आणि त्यानेच गायलंय असं. तर ह्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यातून तुम्ही एक क्षण स्वतःला दिला पाहिजे. मग त्यासाठी नृत्यच असलं पाहिजे असं नाही, कलेतला कुठलाही प्रकार चालेल, योगा सुद्धा चालेल, योग विद्या सुद्धा चालेल. एक प्राणायाम जरी केला ना तरी फ्रेश वाटतं. तर निश्चितपणे ही म्युझिक थेरपी प्रत्येकाने घ्यायला हवी असं मला वाटतं. आणि माझ्यासाठी उपयोग झाला म्हणजे मी म्हटलं तसं की जेव्हा मी मेजर आजारी होते त्यावेळेला तर ती ट्रीटमेंट झालीच, पण इतरही म्हणजे मी जॉब आणखीन कथ्थक का करू शकले, तर हे कथ्थक होतं बरोबर म्हणून मी केवळ 24 वर्ष जॉब करू शकले. नाही तर सकाळी 9 ते 6 अशी आता फिक्स ड्युटी कुठेही राहिलेली नाही. आता ड्युटी अवर्स फिक्स नसतात, कुठलाही जॉब असू दे.
11-11, 12-12 तास ते वाढवू शकतात, पण कमी नाही होऊ शकत कुठलेच अवर्स. पूर्वी असं असायचं की बँकेत सुद्धा मॅनेजरच्याच केबिन मध्ये नाही. आताचा काळ असा आहे, मॅनेजरलाही उठून कधीतरी कॅश काउंटरवर येऊन काम करावं लागतं. असं जेव्हा आहे त्यावेळेला मला असं वाटतं कला खूप महत्वाची आहे. खूपदा आपली चिडचिड होते, बायकांची तर होतेच होते. आता तुला हेही सांगते की माझी सगळ्यात छोटी विद्यार्थिनी, मुद्दाम असं म्हणते, 72 वर्षाची आहे. अरे वा. आणि सगळ्यात मोठी स्टुडंट 3.5 वर्षाची. मग त्या मला म्हणल्या एक दिवस की मानसी मला हे जमेल का गं? म्हटलं का नाही जमणार काकू? तुम्हाला जमणार, निश्चितपणे जमणार, तुम्ही प्रयत्न तर करा. आणि खरंच त्या खूप छान हे करतात. आत्ताच त्यांनी 4थी परीक्षा देऊन आता 5व्या परीक्षेचं शिकतायत. त्यांच्या परीने, त्यांच्या हिशोबाने त्यांना मी ते करायला लावते आणि त्या करतात, खूप सुरेख करतात. अरे वा. आणि ती जी 3.5 वर्षाची चिमुरडी आहे, ती मी मगाशी म्हटलं तसं की दैवी देणगीच जणू काही तिला मिळाली आहे. तिची आत्ताच 1ल्या-2ऱ्या परीक्षेची तयारी म्हणजे आहे, फक्त आता वयात अजून बसत नाहीये. 7व्या वर्षी पहिली परीक्षा, हा प्रोटोकॉल असल्यामुळे तिची परीक्षा होऊ शकत नाही. पण मग ती छान शिकून घेते. तिला ते काही परीक्षा आणि स्टेज याच्याशी काही पडलेलं नाही. म्युझिक सुरू केलं की ती नाचते. असं म्हणजे नृत्याने तुला अनेक छान माणसं दिली, मैत्री दिली आणि अनेक दिग्गज मंडळींना तुला भेटता आलं, तुझी कला सादर करता आली त्यांच्या समोर. बरोबर. आज या नृत्यतेने आपण ह्या खूप छान गप्पा मारल्या. जसं मला तर खूप इंटरेस्टिंग वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना. तुझ्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. गुरु म्हणून तुझी कारकीर्द अशीच बहरत राहू दे. आणि आम्हालाही खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. सो तू इथे आलीस, आम्हाला छान मार्गदर्शनही केलंस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू.